मंडळी राम राम. आपला आजचा विषय आहे तो म्हणजे मधुमक्खा किंवा स्वीटकॉर्न मधले सर्वात उत्कृष्ट जे आहे ते 5 वाण आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने चर्चा करणार आहोत. तर सध्या मार्केटचा जर विचार केला तर मार्केटमध्ये सध्या स्वीटकॉर्न किंवा मधुमक्ख्याचे कित्येक वाण उपलब्ध आहेत. जेवढे चांगले वाण येतात तेवढे खराब वाण सुद्धा येतात. बरेच वेळेस असं होतं की आपल्याकडनं चुकीच्या वाणाची निवड झाली तर पूर्णच्या पूर्ण सीझन खराब जातं आणि आर्थिक नुकसान जे आहे ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तर हे घडलं नाही पाहिजे आणि आपल्याकडनं योग्य वाणाची निवड झाली पाहिजे. तर या उद्देशाने मी हा व्हिडिओ घेऊन येतोय. तर त्या अगोदर मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की मी या व्हिडिओमध्ये कोणत्याही कंपनीचं प्रोडक्ट प्रमोशन बिलकुलच करत नाहीये. शेतकऱ्यांना फायदा होणारे जे वाण येतात आणि शेतकऱ्यांचं हित ज्या वाणाकडनं आहे अशीच वाण जे आहे ते मी या व्हिडिओमध्ये रिकमेंड केलेले आहेत. आपण जे सर्वात उत्कृष्ट जे 5 वाणे निवडलेले येतात किंवा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ते सांगण्या पाठीमागची काही कारणं येतात आणि अशी काही गुणधर्म त्या वाणामध्ये येतात त्याच्यामुळे आपण हे 5 वाणे निवडलेले येतात. ते गुणधर्म कोणते येतात तर त्याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादन क्षमता सर्वात जास्त असणारे जे 5 वाण आहेत ते वाण आपण याच्यामध्ये घेतलेत. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे ते जे कणीस असतात त्याच्यामध्ये ज्या दाण्याच्या जे लाईनी असतात तर त्या लाईनी जे येतात ते जवळपास 14 पासून 16 लाईनी असतात. त्यानंतर येण्यासाठी सर्वात लवकर येणारे जे वाण आहेत 80 ते 90 दिवसांमध्ये काढणीला येतात असेच वाण आपण निवडलेले आहेत. त्यानंतर जो गोडवा आहे हा गोडवा सर्वात जास्त असणारे वाणच आपण निवडलेले आहेत. त्याच्यामध्ये 15 ते 16% ब्रिक्स ज्या मक्याचा येतोय स्वीटकॉर्नचा येतोय असे स्वीटकॉर्नचे व्हरायटी आपण निवडलेले आहेत. त्यानंतरचे जे गुणधर्म आहेत ते म्हणजे त्याचा जो रंग आहे हा सोनेरी पिवळा येतो आणि दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे जे कणीस आहे एक समान बेलन आकाराचं येतं. तर ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच आपण जे आहे ते हे 5 वाण निवडलेले आहेत. तर हे 5 वाणाबद्दल सांगायचं झालं त्याच्यामधलं नंबर 1चं जे वाण आहे ते म्हणजे मँगो सीडचं मिठास. त्यानंतर नंबर 2चं जे वाण आहे ते म्हणजे सिजेंटा कंपनीचे शुगर 75. त्यानंतर 3 नंबरचे जे वाण आहे ते म्हणजे गोल्डन कॉप ईस्ट वेस्ट सीडचं. त्यानंतरचे जे वाण आहे ते म्हणजे अडवंटा सीडचं रोजी आणि त्यानंतरचे जे वाण आहे ते म्हणजे नामदेव उमाजी सीडचं जे आहे ते स्वीट 16. तर हे एकंदरीत पद्धतीने स्वीटकॉर्न मधले किंवा मधुमक्खामधले सर्वात उत्कृष्ट 5 वाण होते. यापैकी कोणत्याही वाणाची निवड करू शकता आणि उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीने मिळू शकता. तुमच्या एरियामध्ये असे कोणते वाणाची लागवड केली जाते त्याची उत्पादन क्षमता चांगली आहे आणि शेतकऱ्याला त्याच्यापासून फायदा होतोय तर असे वाण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि असं सहकार्य तुमचं आमच्यासोबत असू द्या आणि तुमचे इतर काही समस्या असतील त्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान मी करत आलेलं आहे आणि समर्पण करेल. शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो. अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.